Hello guys, welcome back to my channel Bhumi by Chilling, day 3 in Gujarat, and today is all about peace, faith and beautiful temple journeys. We are going to explore Kuber Bhandari Mandir, Garudeshwar Mandir and the stunning Poicha. Slower, softer and more meaningful. Let's begin. So आम्ही हे सगळे मंदिर फिरायला आम्ही गाडी केली आहे. हो, मी इंग्लिशवरून अचानक आपल्या मातृभाषेवर आली बिकॉज मातृभाषेचा प्रसार करणार कोण? आपणच. सो मराठी बोलूया. सो आम्ही कार बुक केली इथे सगळीकडे फिरायला आणि आमची कार जर्नी सुरू झाली आहे. ही कार आम्हाला सगळे मंदिर फिरवणार आहे आणि आमचा फर्स्ट स्टॉप होता कुबेर भंडारी मंदिर. आणि आम्ही असं मस्त सकाळ सकाळच मंदिरात गेलो होतो. सो आम्हाला अजिबात गर्दी मिळाली नाही. सो आमचं दर्शन पटकन झालं, पण तिथे फोटोज व्हिडिओज अलाउड नाही आहे. सो मग आम्ही दर्शन करून बाहेर आलो आणि तिथे समोर असं सुंदर त्यांनी पोर्ट्रे केलेलं असं 12 ज्योतिर्लिंग, वरती नावंसुद्धा लिहिली आहेत, थोडी धुरकट आहेत, पण 12 ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी बघून खूप बरं वाटलं. आणि आम्ही हे सोमवारी गेलो होतो. सो खरंच खूप मस्त सुरुवात होती दिवसाची. त्याच्यानंतर आम्ही सर्व ज्योतिर्लिंगवरती दुधाचा अभिषेक केला. त्याच्यानंतर मंदिराच्या पाठच्या साईडला एक गुफा होती जिथे कालीमातेचं मंदिर होतं आणि त्या गुफेमध्ये कुबेर भंडारींचं ॲक्च्युअल उगमस्थान होतं. सो आम्ही तिथेही दर्शन केलं. तिथेही फोटोज व्हिडिओज अलाउड नव्हते, पण दर्शन खूप सुंदर झालं आणि तिथे खूप सुंदर सजवलेलं आहे. मग आम्ही निघालो गरुडेश्वर मंदिराकडे. सो आम्ही फायनली पोचलो आहे गरुडेश्वर मंदिर. सो चला एंटर करूया मंदिरात. इथे आत आल्यावरतीच एकदम शांत आणि मस्त वाटलं. सो हे आहे दत्तगुरूंचं मंदिर आणि हे छोट्याशा गावात स्थित आहे. सो इथे कुठलेच रिस्ट्रिक्शन नव्हते व्हिडिओ काढायला. आणि जसं तुम्ही बघू शकता, हा व्हिडिओ आहे. इथे पूर्ण कहाणी त्यांनी प्रिंट केली आहे, खूप वर्षापूर्वींची आहे असं मला वाटतं, कारण इथे खूप ग्लिचेस आहेत त्याच्यात फोटोजमध्ये. पण तुम्ही बघू शकता असं त्यांनी मंदिराभोवती खूप चांगल्यापणे प्रिंट केलेलं आहे, जिथं तुम्ही ॲक्च्युली कहाणी त्यांची जाणून घेऊ शकता. सो इथे खूप बरं वाटलं. आम्ही इथे थोडा वेळ असं मस्त शांततेत बसले होतो खाली. खूप बरं वाटलं. खरंच या मंदिराला तुम्ही सुद्धा व्हिजिट केलं पाहिजे कधीतरी. आणि आपला नेक्स्ट स्टॉप आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. सो चला. सो आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे पोचलो आणि तिथून पुढे गाडी नाही जात. सो तिथे आम्ही रिक्षा केली. येस, लेट्स गो. आणि तिकडचा परिसर अगदी खूप मस्त सजवला होता. ठिकाणी ठिकाणी असे झाडं, फुलं होती. खूप ठिकाणी स्टॅच्यूज वगैरे बनवलेले आहेत. सो असं मस्त आम्ही पूर्ण परिसर बघत आणि छान एन्जॉय करत चाललो होतो. आणि फायनली आम्हाला असं लांबून स्टॅच्यू दिसतो आहे. इट इज द वर्ल्ड्स टॉलेस्ट स्टॅच्यू गाईज, स्टॅच्यू ऑफ युनिटी. मी झूम करण्याचा प्रयत्न करते. येस, तुम्हाला थोडाफार स्टॅच्यू दिसला असेल त्याच्यात. मग आम्ही तिथे पोचून फोटोज काढले आणि परत यायच्या वेळी आम्हाला बाजूला एक नदी दिसली जिथे वॉटर फ्लोचा फाउंटेन शो चालू होता. अपॅरेंटली तुम्ही रिक्षाच्या ऐवजी तिथे बोटीनीसुद्धा जाऊ शकता, पण जेव्हा जाल तेव्हा प्लीज कपडे कॅरी करा, कारण तुम्ही पूर्ण भिजून येता. आणि आम्हाला कळलं नव्हतं की तिथून बोटीने जाऊ शकतो, म्हणून आम्ही गेलो नाही. पण आफ्टर वी केम बॅक आणि आम्ही बघितलं की आम्ही कपडे कॅरी केले नव्हते आणि जे बोटीने गेलेले ते चिंब भिजले होते. सो वी वर लाईक की बरं आपण रिक्षाने गेलो, कारण वी डिडंट कॅरी क्लोथ्स. सो बट तुम्हाला जर तो रिअलमध्ये एन्जॉय करायचा असेल तर ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्यांनी खूप क्रिएटिव्ह वे केला आहे स्टॅच्यूकडे जायचा. नेक्स्ट स्टॉप इज द स्टनिंग पोयचा. सो तुम्ही बघू शकता एंट्रन्स गेटच एवढ्या चांगल्यापणे त्यांनी आर्किटेक्ट केला आहे आणि खरंच खूप सुंदर परिसर आहे. सगळीकडे त्यांनी खूप मस्त सजावट केली आहे. सो चला तुम्हाला आतमध्ये मंदिरसुद्धा दाखवते.
आणि आता आम्ही मंदिर एंट्री करायला चाललो आहे. सो इथे खूप कमी एंट्री फीज आहे, 10 रुपीज पर पर्सन. सो तिकीट्स घेऊन आम्ही निघालो आतमध्ये. तुम्ही बघू शकता त्यांचा गेट इतका सुंदर सजवला आहे. असे हत्ती आपल्या स्वागताला उभे आहेत. खरंच खूप भारी सजवलं इथे सगळं. लेट्स एक्सप्लोर फ्रॉम इनसाइड. कांट वेट गाईज. सो आम्ही आतमध्ये आल्या आल्या तिथे असं मस्त महाराजांचं समोर सिंह वगैरे आहेत. असं खूप चांगलं सगळीकडे सजावट केली आहे. लेट्स गो इनसाइड टू एक्सप्लोर द मंदिर. तुम्ही बघू शकता सगळीकडे खूप असे वेगवेगळे स्टॅच्यूज आहेत देवांचे. इथे छोटी कार सुद्धा आहे तुम्हाला फिरायला, बट वी चोज वॉकिंग. मग पहिला फोटो स्पॉट आम्ही फोटोज काढले. त्याच्यानंतर आम्ही चालत तसं इथे शिवजींची मूर्ती आहे, पुढे निळकंठ वाणींची मूर्ती आहे, ब्रह्मांची मूर्ती आहे. असं खूप ठिकाणी तुम्ही स्टॉप घेऊन बघू शकता. आणि जसं की मी गेल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला गोपी तलावाबद्दल सांगितलं होतं, सो इथे गोपी तलाव पोर्ट्रे केला आहे. झाडावरती कृष्णजी बसले आहेत आणि बाजूंना गोपी आहेत. किती सुंदर असं मस्त इथे त्यांनी स्टॅच्यू बनवला आहे ह्याचं. जर तुम्ही माझा आधीचा ब्लॉग नाही बघितला आहे सो प्लीज जाऊन बघा. आणि माझे ब्लॉग्स मिस नको व्हायला म्हणून तुम्ही जाऊन त्या सबस्क्राईब बटनला आत्ताच क्लिक करून घ्या. सो आता आपण मंदिराकडे एंटर व्हायला चाललो आहे. इथे लेफ्ट साईडलाच तुमचे सगळे फुटवेअर आपल्याला लॉकरमध्ये ठेवायला जागा आहे. सो हा आहे मंदिराचा गेट. चला आतमध्ये बघूया मंदिर किती सुंदर आहे. सो तुम्ही बघू शकता किती मोठा परिसर आहे मंदिराचा आणि खूप सुंदर सजवला आहे. इथे राईट साईडलाच असे रथ तयार करून ठेवले आहेत, कारण इथे संध्याकाळच्या 5:30 टायमिंगला मस्त आरती होते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण आरती खूप सुंदर असते. तुम्हाला खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स मिळेल. आणि तुम्ही इथे बघू शकता अशा रिअल हत्तीला तयार केला आहे. सो हा आहे परिसर मंदिराचा. आम्हाला दिसली घंटा आणि आम्ही वाजवतोय. खूप मोठी घंटा होती, पण खूप भारी आवाज होता. सो एंट्रन्सलाच तुळस आहे आणि तुम्ही मध्ये बघू शकता की लक्ष्मीजींच्या समोर असं पाण्याचं मस्त सुंदर बनवलं आहे. आणि आजूबाजूला तुम्ही असे छोटे छोटे हे बघू शकता. त्याच्यासमोर प्रत्येकासमोर पिंड आहे आणि त्याच्यावर कंटिन्यूस वॉटर फ्लो चालू आहे. सो आता आपण मंदिर एक्सप्लोर करूया. सो आपण पहिलं मंदिर एक्सप्लोर करतो आहे विष्णूजींचं. तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये किती सुंदर गोल्डन इफेक्ट येत आहे आणि खूप सुंदर सजवलं आहे. अगदी पूर्वी काळी महाराजांचे महल होते तसंच आहे. सो आणि इथे तुम्ही फक्त 30 रुपीज पर पर्सन असं काहीतरी अमाऊंट आहे, ज्याने तुम्ही आतमध्ये जाऊन पूजा करू शकता. सो आम्ही ही पूजा केली आतमध्ये जाऊन. आणि खरं सांगायचं तिथे आतमध्ये जाऊन मूर्तीला हात लावणं खूप बरं वाटलं. खरंच खूप शांत मस्त वाटलं. नेक्स्ट मंदिर आपण जात आहोत. तुम्ही सगळीकडे बघू शकता की आर्किटेक्चर खूप सुंदर आहे आणि देवबाप्पांना खूप सुंदर सजवलं आहे. सो इथे अजिबात व्हिडिओज फोटोजला रिस्ट्रिक्शन नव्हते. सो मी तुम्हाला हे खरंच इन रिअल एक्सपिरियन्स दाखवू शकते. आणि मी त्याचा व्हिडिओ घ्यायला विसरली, पण लेफ्टला तिथे चरण स्पर्श म्हणून लिहिलेलं आहे. आणि तिथे तुम्ही असं ते पाणी टाकायला देतात तांब्यावर आणि ते डिरेक्ट त्यांच्या पायाकडे पोचतं. हे एक्सपिरियन्स खूप सुंदर होतं. आणि आता नेक्स्ट मंदिर आपण एक्सप्लोर करूया. सो आम्ही इथे सुद्धा दर्शन घेतलं आणि पुढे नेक्स्ट मंदिर एक्सप्लोर करूया. सो आम्ही इथे आलो आणि इथे बाळकृष्णांची मूर्ती होती, जिथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सजवलं आहे. बाळकृष्णमध्ये आहेत आणि बाजूला अशी खेळणी वगैरे ठेवली आहेत आणि ह्या पाळण्याला रशी दिली आहे. सो आम्ही तिथे
परमिशन घेतली आणि विचारलं की पाळणा हलवू शकतो का, आणि असं आम्ही पाळणा हलवत होतो. तुम्ही बघू शकता की त्यांचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स बदलतात पाळणा हलवल्यावर. खूप सुंदर एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर आम्ही आलो गौमुख स्नान करायला. हे पूर्ण मंदिराभोवती खालून बनवलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही मंदिर एक्सप्लोअर करून बाहेर आलो. तोपर्यंत रथ मंदिराच्या अवतीभोवती फिरून परत आली होती आणि असे सगळे रथ येऊन इथे उभे राहिले होते. आता आरती होणार होती. तुम्ही आरतीची मजा घेऊ शकता. थोड्याच वेळात आरती चालू होईल. आणि जी मेन मूर्ती आतमध्ये आहे ती सुद्धा त्यांनी इथे आणली आहे रथ सोबत. तुम्ही बघू शकता किती सुंदर सजवलं आहे त्या रथला. खरंच खूप भारी वाटतंय मला. तरी तिथे एक्सपिरियन्स करताना अक्षरशः अंगावर काटा आला होता. खूप मस्त वाटलं. आय होप तुम्ही आरती एन्जॉय केली असेल आणि हा पूर्ण व्लॉगसुद्धा. सो दॅट्स एंड ऑफ डे 3 in Gujarat. So we come to an end of my Gujarat series. This trip gave me a lot of memories to cherish and beautiful moments and a lot of photos and videos. Thank you for being a part of the journey with me. तुम्हाला खरंच ही सिरीज आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपण परत नक्कीच भेटू नवीन ब्लॉग्ससोबत. टिल दॅन बाय.